हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्स मध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी काही युजफुल वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी खूप दिवसापासून ना सर्च करत होते माझ्या किचनसाठी काही असे कंटेनर जे मला खूप कमी स्पेस मध्ये आणि अगदी व्यवस्थित ठेवता येतील. कमी स्पेस लागेल आणि एअरटाईट सुद्धा असतील, कम्फर्टेबल असतील, घासायला सुद्धा इझी असतील. तर जेव्हाही मी कंटेनर्स किंवा मग कुठलं भांडं वगैरे किंवा काही घेते ना, या गोष्टी मी जास्तीत जास्त लक्ष म्हणजे देते त्यामध्ये की ते मला घासायला अगदी व्यवस्थित म्हणजे होतील, कुठं हाताला कट लागणार नाही, कुठं ते पडल्यावर ते तुटणार नाही, अनब्रेकेबल असेल किंवा ठेवण्यासाठी त्याला कमी जागा लागायला पाहिजे. कारण आपले जे आता फ्लॅटच्या सिस्टम मध्ये किचन जे असतात ना खूप छोटे असतात आणि आपल्याला ह्या कमी जागेमध्ये आपल्या म्हणजे हा संसार मांडावा लागतो. किचनच्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला मांडाव्या लागतात आणि खूप म्हणजे दिमागाची कसरत होते. अशा प्रकारे मांडायचं, कुठं काय ठेवायचं हा विचार करून करून खरं तर डोकं दुखायला लागतं. मग आपण कधी कधी ना खूप हौशीने अगदी वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण घेऊन येतो घरामध्ये, पण मग त्या ठेवायच्या वेळेस ना त्याला खूप जागा लागते आणि मग दुसऱ्या गोष्टी आपल्याला ज्या ठेवायच्या असतात, ज्या गरजेच्या असतात, त्यांना ठेवायला जागाच नसते. म्हणून कधी घेताना तुम्ही कंटेनर म्हणा किंवा कुठलं भांडं म्हणा असं घ्या की त्याला कमी जागा लागेल. तर मी पण असे काहीतरी कंटेनर मागवले आहे माझ्या किचनसाठी. मागे एक व्लॉग मी तुम्हाला एका व्लॉग मध्ये सांगितलं होतं, तिथं मी जागा रिकामी केली होती कारण मला बऱ्याचशा गोष्टी ठेवायच्या होत्या. तर त्यासाठी मी कंटेनर ऑर्डर केले होते, ते आलेले आहेत. तर ते तुम्हाला दाखवणार आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघा. अजून एक वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ती नंतर सांगेल. त्यासाठी व्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागेल. तर चला, मी जास्त वेळ न घालवता तुम्हाला ती वस्तू म्हणजे ते कंटेनर तुम्हाला दाखवते. खूप युजफुल आहे, खूप छान आहेत. चला दाखवते. तर अशा बॉक्स मध्ये आहेत. मी फक्त जसं म्हणजे पार्सल आलं ना तेव्हा चेक करण्यासाठी फक्त ओपन केलं. त्यानंतर ते असंच पडू नये तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तर तुमच्यासोबत शेअर करेल, त्यानंतर मग त्यांना क्लीन वगैरे करून त्यामध्ये सामान वगैरे जे काही मला म्हणजे फील करायचं आहे ते करेल. तर चला आता दाखवते तुम्हाला. तर खूप छान आहेत, म्हणजे मला तर खूप आवडले. बघू शकतात असे हे कंटेनर आहे. तर मी 6चा पीस घेतलेला आहे. 6 कंटेनर आहे आणि अगदी छोटेही नाही आहे आणि मोठेही नाही आहे, थोडेसे मीडियम आकाराचे आहेत. बघू शकता त्याचा शेप. तुम्हाला ओपन करून दाखवते. तर असे आहेत. मी जेव्हा चेक केलं होतं ना तेव्हा ओपन वगैरे करून ठेवले होते. तर इतका सुंदर शेप आहे आणि याला जागा फारशी लागणार नाही आणि 6 आहे. आपण एकावर एक ठेवून आणि दिसायलाही छान दिसेल आणि जागा सुद्धा कमी घेईल. तर एकावर एक आपण ठेवू शकतो, त्याची मांडणीशी सुंदर करू शकतो. तरी आणि यामध्ये वस्तू सुद्धा भरपूर मावेल. तर बघू शकतात. तर जसं आपल्याला जिरं, मोहरी, हळद, मीठ किंवा मग डाळी वगैरे ज्या थोड्या डाळी आपण ज्या रोजच्या यूजला वगैरे वापरतो त्या आपण वेगळ्या डब्यांमध्ये काढतो आणि जे जास्ती प्रमाणात आहे ते आपण टाक्यांमध्ये किंवा मोठ्या डब्यांमध्ये काढतो. मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्याला यूज करायच्या असतात, हाताशी हव्या असतात, त्यासाठी असे कंटेनर ना खूप छान आहे. तर ते त्याचं हे झाकण आहे आणि एअरटाईट आहे. मला जवळून दाखवते. इथं बघू शकता तुम्ही, हे एअरटाईट आहे. याला हे सील करण्याचं हे आहे, बघू शकतात. आणि अनब्रेकेबल आहे आणि क्वालिटी खूप मस्त आहे. बघा मी आता हाताने हे करते ना तरी नाही होत आहे, बघू शकतात. आणि घासायला इझी आहे. आपण अगदी आरामात त्याला म्हणजे काढून आणि अगदी व्यवस्थित घासून वगैरे क्लीन करू शकतो, पुसू शकतो आणि वापरायलाही इझी आहे. तर बघा, तुम्हाला आवाजाने कळलं असेल हे सील झालेलं आहे. तर आता याच्यातली वस्तू सांडली जाणार नाही. खूप अगदी एअरटाईट आहे, वस्तू सुद्धा खराब होणार नाही. तर असे मी हे 6 पीस घेतले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये ना हे सगळेच पीस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकतात हे असे 6 डबे आहेत. खूप मस्त मला हे मिळाले आहेत. यामध्ये आता मी हे 3 काढले
3 यामध्ये आतमध्ये आहे, बघू शकतात. पॅकेजिंग सुद्धा खूप छान होती आणि हे मी मागवले आहेत मिशोवरून. तर मला तर मिशोचा खूप छान एक्सपिरियन्स आहे. मी मिशोवरून जे काही मागवते ते मला छान असं मिळते. तर असे हे युजफुल कंटेनर तुम्हाला जर मागवायचे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तर तुम्हाला मी याचा कोड वगैरे देईल, नक्कीच देईल, पण कमेंट केल्यावरच देईल. तर खूप छान असे कंटेनर मला मिळाले आहेत. यामध्ये कलर नाही आहे, ब्लॅकच तुम्हाला मिळणार आणि ही खरंच छान सुंदर दिसेल आपल्या किचनमध्ये. तुम्हाला थोडं जवळून दाखवते मी फार तर. बघा, स्क्वेअर मध्ये आहेत आणि ना असे एकावर एक आपण ठेवले. आता हे 6चा सेट आहे, त्यामध्ये 9चा सेट देखील आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो. अजून एक डबा आपण त्यावरती. तर असे 3 एकावर एक आले तर आपल्या एकाच म्हणजे कपाटामध्ये ना असे मावू शकतात. हे 3, त्याच्या बाजूला 3, तसे 6 म्हणजे आरामात त्यामध्ये येऊ शकतात. तर किंवा मग आपण असे 4 ठेवल्यानंतर त्यावरती एक ठेवायचा, असंही करू शकतो. तर खूप दिसायलाही छान आणि वस्तू देखील क्लिअर दिसेल आपल्याला आतमधली, की यामध्ये आपण काय ठेवलंय. शोधाशोध करण्याची गरज नाही, मागे कुठलं गेलं आहे किंवा पुढे कुठं काय ठेवलेलं आहे शोधायची गरज नाही. आपल्याला लगेच असे दिसेल की यामध्ये आपण काय ठेवलं आहे. तर हे डबे कसे वाटले, हे कंटेनर कसे वाटले, नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर आता नेक्स्ट वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे. ही पण खूप युजफुल आहे आणि ते आहे फ्रीजसाठी. फ्रीजमध्ये आपल्याला काही गोष्टी ठेवण्यासाठी आहे. तर बघा, आता पावसाळा येणार आहे आणि लाईट वगैरे खूप जाते, खूप लोडशेडिंग वगैरे होते आणि आपल्याला सकाळी गडबड असते डब्याची. मिस्टरांचा डबा करायचा असतो, मुलांचा डबा करायचा असतो, मग आपल्याला रात्री तयारी करून ठेवावी लागते. तर मग आपण सगळे कटिंग वगैरे करून ठेवतो, पण मग त्यांना काही वेळेस काय होतं, ठेवू नये म्हणजे फ्रीजमध्ये ठेवतो पण कधी कधी खराब होऊन जातं. त्यासाठी आपल्याला एअरटाईट म्हणजे कंटेनर पाहिजे. पण थोडी झाडकी भाजी किंवा लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळंही आपण कापून ठेवू शकतो. तर भाजी तर आपण कापून ठेवतोच, पण तेही त्यामध्ये ठेवू शकतो. पण आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची हे कट करून सुद्धा ठेवू शकतो. थोडीशी कोबी आहे किंवा शिमला मिरची, हे सगळं आपण त्यामध्ये कट करून ठेवू शकतो. सकाळी उठायचं, पटकन भाजीला फोडणी घालायची आणि टिफिनसाठी भाजी बनवायची. तर लाईट गेल्यानंतर आपल्याला खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो. सकाळी उठल्यावर ते आता हे कट करायचं, ते कट करायचं, अंधारामध्ये आपल्याला धडपडायला होतं. तर हे सगळं रेडी असेल ना तर अगदी आपण मेणबत्तीच्या उजेडामध्ये सुद्धा आपण हा टिफिन करू शकतो. किंवा संध्याकाळची तयारी करायची असेल, गेस्ट येणार असतील आपल्याकडे, तर आपण हे सगळं कट करून आदल्या दिवशी सुद्धा आपण ठेवू शकतो. तर चला, खूप जास्त बोलणं झालं, तुम्हाला दाखवते. आणि हे ना मी खूप दिवसापासून बघत होते, घेऊ की नको हा विचार केला. नंतर म्हटलं चला घेऊन टाकते, कारण की खूप युजफुल वाटलं मला. सॉरी, म्युझिक कशी तरी दिली मी. तर हा आहे तो डबा, म्हणजे एअरटाईट कंटेनर आहे हा सुद्धा. तर बघू शकता असं एअरटाईट आहे. तर यावरचं पोस्टर मी आता मला आधी दाखवते. तर हे बघा, यामध्ये काय काय तुम्ही ठेवू शकता. कॅमेऱ्यामध्ये उलट दिसत आहे. चला, याला ओपन करते. ओपन केलं. यामध्ये बघा, मिरची, आलं, लसूण वगैरे तुम्ही सगळंच कट करून ठेवू शकता. नाव जरी उलट दिसत असेल तरी चित्र तुम्हाला उलट दिसणार नाही, बघू शकता. आणि यामध्ये असे खण ठेवलेले आहेत. हा पूर्ण एक डबा आहे आणि यामध्ये असे खण आहे ठेवलेले. तर असे हे 6 खण आहेत. हे 3 आहेत, वेगवेगळे आहेत. हे 3 आहेत. तर तुम्ही आल्याची पीस करून ठेवू शकतात, लसूण सोलून ठेवू शकतात, कांदा सुद्धा कट करून ठेवू शकतात. कारण हे एअरटाईट असेल तर कांद्याचा वास बाहेर जाणार नाही. इथं देखील तुम्ही कोथिंबीर वगैरे ठेवू शकतात, कढीपत्ता ठेवू शकतात. आणि हे सगळं आपण असंच आपल्या भाजीची तयारी करून ठेवली आणि असं बाहेर काढलं की पटापट यातून घेऊन फोडणीला घालू शकतात. आहे की नाही मजेदार वस्तू.
नक्की कमेंटमध्ये सांगा. फक्त ना हे तुम्हाला जसे ते कंटेनर आहे ना त्यासारखा, म्हणजे हा जो डबा आहे तो मला एवढा मजबूत नाही वाटला, पण एकदम म्हणजे तुटणारही नाही असं आहे. फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आहे तर आपल्याला जास्त वजनदार वगैरे ठेवूनही काही उपयोग नाही, आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित म्हणजे हा मावेल व्यवस्थित येऊ शकतो. तर थोडंसं मला असं बघा, आता मी हाताने दाखवते, असं थोडासा तो वाकत आहे, पण हरकत नाही. हा एअरटाईट आहे आणि तुटणार नाही, म्हणजे अगदी लगेचच तो खराब होणार नाही. आणि यामध्ये आपण वजन ठेवायचंच कशाला, आणि याचे जे आहेत ना हेही खूप चांगले आहेत. तर यामध्ये आपण सगळं काय असं ठेवू शकतो. तुम्ही जर तुम्हाला पावभाजी करायची असेल दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी करायची असेल तर तुम्ही सगळं काही साहित्य, पावभाजीच्या भाज्या, कांदा, कोथिंबीर, वाटाणे सोलून किंवा मग कोबी, शिमला मिरच वगैरे कट करून सगळं ठेवून एअरटाईट तुम्ही ठेवू शकता. जर तुम्ही जॉब करत असाल ना तर तुम्हाला ही गोष्ट खूप उपयोगाची असेल. तर आदल्या दिवशी तुम्ही हे सगळं यामध्ये करून आणि पॅक करून ठेवून देऊ शकतात, आणि नंतर दुसऱ्या दिवशी फटाफट तुम्ही पावभाजी बनवू शकतात. तर बघा, छान आयडिया दिली की नाही मी तुम्हाला. तर तुम्हाला ही आयडिया माझी आवडली असेल आणि हा जो कंटेनर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं छान असा हा कंटेनर मला मिळालेला आहे. फ्रीजसाठी उपयोगी आहे. बाहेर सुद्धा तुम्ही वापरू शकतात, पण बाहेर यामध्ये ठेवणार काय ठेवणार? मला बाहेर ठेवण्यासारखं तर असं काही वाटत नाहीये. तर हे फ्रीजमध्येच छान आहे, आणि खरं तर हे फ्रीजसाठीच बनलेलं आहे. तर हा तुम्ही एक यूज करू शकता. ज्वेलरी ठेवू शकतात. हो, यामध्ये ज्वेलरी सुद्धा ठेवू शकतात तुम्ही. वेगवेगळे कप्पे आहेत. या एकामध्ये नेकलेसेस वगैरे, एकामध्ये सेफ्टी पिन ठेवू शकतात, एकामध्ये हेअर पिन्स ठेवू शकतात, आणि एकामध्ये अंगठ्या आहेत किंवा मग इयरिंग्स वगैरे आहेत. असं काही तुम्ही नक्कीच ठेवू शकता. तर बघा, मी अजून एक उपयोग सांगितला की नाही याचा. छान असे हे मला कंटेनर मिळाले आहे. तुम्हाला जर आवडले असतील तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर सुद्धा करा. तुम्हाला नाही घ्यायचं असेल, तुम्हाला नाही आवडल्याचं हरकत नाही, पण एखाद्या मैत्रिणीला आवडू शकतो तर तिला तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला मग, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.